आज मी निघतोय एका अशा भक्तिमय प्रवासाकडे जिकडे जाण्याची इच्छा सर्वांचीच असते. माझी देखील खूप वर्षापासूनची इच्छा होती, ती आज मी पूर्ण करतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव शैलेश बोनकर. तुमचं स्वागत करतो माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. 3 दिवसात पूर्ण होणारा हा प्रवास मला 2 दिवसात पूर्ण करायचा होता. कसं होणार ते तर माहितीच नव्हतं. श्री गणेशा गेला आणि मी सुरुवात केली माझ्या ट्रॅव्हलला. फायनली आपण निघालो आहे. 2 वर्षापासूनची अष्टविनायकची ट्रिप पेंडिंग होती, ती आज फायनली पूर्ण होते. मी आलो ना याच्याकडे तुम्हाला साले को बम से उड़ा दूंगा. पहिला गणपती जो होता तो होता महडचा वर्धविनायक. तो आपल्या घरापासून फक्त 80 किलोमीटरच्या अंतरावर होता. संध्याकाळी 6 वाजता निघाल्यामुळे आपण इकडे 1.5 तासामध्ये पोहोचलो. फायनली आपल्या ट्रॅव्हलमधलं फर्स्ट डेस्टिनेशन आलेलं आहे आणि आपण पोहोचलो आहे महडला. अक्षय बाबा, तुला काय म्हणणं आहे? मजा आलेली आहे. गावाच्या बाईकवर अजून माझ्या जास्त मजा येते. माझा पहिलाच ब्लॉग होता, थोडासा नॉर्वस तर झालो होतो, बट म्हटलं बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व काही होऊ शकतं. बाप्पाचं दर्शन घेऊन मन तर एकदम प्रसन्न झालं. बाप्पाचं दर्शन घेऊन मी निघालो आपल्या दुसऱ्या गणपतीच्या दिशेने, तो म्हणजेच पाळीचा बल्लाळेश्वर, जो महडपासून होता अगदी 37 किलोमीटर. तिकडे आम्ही तासाभराच्या आतच पोहोचलो. फायनली आपल्या सेकंड डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहे आणि पाळीला बल्लाळेश्वर सेकंड डेस्टिनेशन होतं आपलं. आणि 1 डेमध्ये सेकंड मंदिर आपण कंप्लीट केलं आहे. आय होप पुढची ट्रिप पण उत्तम असेल. प्रथम दर्शन तर उत्तम झालं होतं, आता ही सेकंड होतं. आणि हा आपला भाऊ अक्षय, याचं लवकरच लग्न व्हावं म्हणून याने बाप्पाला नवससुद्धा केलं आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. आपण सेकंड आपला गणपती पूर्ण केला आणि आता आपला थर्ड असणार आहे थेऊर. आपण बल्लाळेश्वरचं दर्शन आत्ताच कंप्लीट झालं आहे आणि बंद होता आपण 10 मिनटं आधीच पोचलो आहे आणि उत्तम प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. फायनली इकडे देखील दर्शन उत्तमाचंच झालं. कोणताही शुभकार्य करण्याआधी पहिला वंदन आपण नेहमी गणेशालाच करतो. माझाही पहिलाच ब्लॉग होता आणि मी सुद्धा विचार केला का नाही आपल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण गणेशालाच वंदन करून करूया. फायनली दोन्ही गणपतीचं दर्शन तर उत्तमच झालं होतं. आता आपला तिसरा गणपती होता, तो म्हणजेच थेऊरचा चिंतामणी. पाळीचा बल्लाळेश्वर ते थेऊरचा चिंतामणी हा प्रवास आपला 147 किलोमीटरचा होता. या प्रवासामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार होती ते म्हणजे तामणी घाटातली वेळीवाकडी वळणं. हे हाय गाईस, गुड मॉर्निंग. काल रात्री येताना खंडाळा घाटामध्ये खूप मोठी ट्रॅफिक लागली होती, त्यामुळे मला ब्लॉग शूट करायला नाही मिळाला. आपण काल रात्री अप्रॉक्स 1:30 ते 2 वाजता आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलो आणि फायनली इकडे आपण या हॉटेलमध्ये स्टे केला होता. आणि त्याच्यानंतर आता सकाळी पहाटे उठलो. आता आपण इकडून आपला प्रवास पुन्हा चालू करत आहोत. रेडी होता ना, काय बोलतो, पहिला एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? एकदम मस्त. भावाला पाहून तर तुम्हाला सेम कसाबची फिलिंग आली असेल. भाऊ आपला तर फुल आतंकवादीच दिसतोय. आणि हे आहे हॉटेल रेन स्काय इन, जिकडे काल रात्री आपण स्टे केला होता. काल रात्री हॉटेल नव्हतं मिळत, एमर्जन्सीमध्ये जो हॉटेल मिळाला तिकडे आपण स्टे केला. आणि आपल्यासोबत ही आहे आपली ट्रॅव्हल पार्टनर डेव्हिल, जिच्यासोबत आपण आपली जर्नी स्टार्ट केली आहे आणि पुढेही उत्तमच करू. फायनली आपण आता निघत आहोत आपल्या तिसऱ्या गणपतीच्या दिशेने, ते म्हणजे थेऊरचा चिंतामणी.
पण तिकडे जाण्याआधी काहीतरी पेटपूजा तर केली पाहिजे. सो आता पुढे काहीतरी एक छानसा हॉटेल बघून आपण तिकडे थांबणार आहोत. तो पुढे येऊन काहीच अंतरावरती आपल्याला एक हॉटेल दिसला. सो हॉटेल दिसल्यानंतर पोटातून सुद्धा एक आवाज आला की भाई आधी पोटोबा नंतर विठोबा. सो तिकडे थांबल्यानंतर आपण थोडंसं नाश्ता करून घेतला आणि नंतर आपल्या पुढील प्रवासाला पुन्हा आपण सुरुवात केली. पोटभर असा नाश्ता केल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केली आणि काही वेळानंतरच आपल्या भावाला झोप येऊ लागली. मग काय, त्याला पुन्हा उठवलं आणि आपला प्रवास चालू केला. आणि पाहता पाहता काहीच वेळानंतर आपला तिसरा डेस्टिनेशन म्हणजेच थेऊरचा चिंतामणी मंदिर येता क्षणी आपल्याला दिसलं ते म्हणजे एक ऊसाचा रस आणि नेकी और पुछपुछ. सो भाई एक ग्लास ऊसाचा रस तर बनतोच. आणि मग ज्यूस पिता पिता आम्हाला त्या ज्यूसवाल्या दादांनी सांगितलं की इकडे काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे कारण मंदिराचं आतून नूतनीकरण करण्यात येत आहे. सो मन तर नाराज झालं होतं, पण बाप्पा जर मनात आहे तर नक्कीच आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळतो. मंदिराच्या बाहेरूनच आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि थोडंसं मार्केटसुद्धा एक्सप्लोअर केलं. मार्केट एक्सप्लोअर करायचं रिझन हे होतं की अक्षय भावाला थोडं काहीतरी शॉपिंग करायची होती. सो तिकडे थोडी शॉपिंग केली आणि आपल्या पुढच्या प्रवासाला पुन्हा आपण सुरुवात केली. तो मंदिर जर बंद आहे तर आता थोडंसं आता आलं तर त्याचप्रमाणे थोडं मार्केट वगैरे एक्सप्लोर करून घेतो. तुला काय वाटतं भावा, मंदिर चालू पाहिजे होतं ना? जे जोडपे आहेत त्यांनी मला तरी वाटतं 6 तास आधी निघावं. कारण की आमच्यासोबत एक जोडपा आहे, तो तर एवढा टाइमपास करत येतो की नेक्स्ट लेवल. आणि दोघे जण फुल गपशप करत येतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला तर खूप उशीर होतो. सो मंडळी, तुम्ही देखील प्लॅन करत असाल अष्टविनायकला येण्याचा तर 9 जून नंतरच करा. कारण की 9 जूनपर्यंत तिन्ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. तर तुम्ही याल आणि तुमची ट्रिप वाया जाईल. सो हे लक्षात ठेवा. आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणारच होतो तेवढ्यात आपल्याला एक बॅनर दिसला. त्या बॅनरवरती काही सूचना लिहिल्या होत्या. त्याच्यात लिहिण्यात आलं होतं की पुढील काही दिवस 3 मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. एक म्हणजे थेऊरचा चिंतामणी, दुसरं म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर आणि तिसरं म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. मन तर थोडं नाराज झालंच होतं कारण की आपण आपल्या राईडला सुरुवात केली आणि आपल्या राईडची सुरुवात होताच क्षणी आपल्याला माहीत पडलं की आपल्या 3 गणपतीचे मंदिरं बंद आहेत. सो काही नाही, मनातमध्ये बाप्पा आहे तर नक्कीच बाप्पा त्याचं दर्शन घडवून घेईल एवढाच विचार मनात घेतला आणि आपल्या राईडला पुन्हा सुरुवात केली. चौथा गणपती हा आपला होता तो मोरगावचा मयुरेश्वर. त्याचं अंतर होतं 60 किलोमीटर आणि तोच अंतर जर आपण जेजुरी मार्गे गेलो तर आपल्याला पडत होतं 52 किलोमीटर. तिकडे आम्ही तासाभराच्या आतच पोहोचलो, पण इकडे सुद्धा तेच सेम नियम लागू होते. पुढील काही दिवस मंदिर बंद. मग इकडे सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन बाहेरूनच घेतलं आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे निघालो. सो मंडळी, हा ब्लॉग मी इकडेच थांबवतोय. पुढील ब्लॉगमध्ये 4ही गणपतीचं दर्शन उत्तम प्रकारे झाले आहेत. सो ते पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.